मित्रांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि मी जयदेव कुंभारे आज तुम्हाला महत्त्वाची माहिती देणार आहे। मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की फेब्रुवारीच्या लास्टमध्ये तुमची मार्चची निराधारची पेन्शन मिळणार आहे। मित्रांनो, शक्यता तर आहे, पण आता एक माहिती मला मिळालेली आहे मित्रांनो की 60 कोटी रुपये गव्हर्नमेंटचे मंजूर झालेले आहेत। गव्हर्नमेंटच्या सरकारच्या जितक्या पण योजना आहेत सगळ्या योजनासाठी त्यामध्ये बाल संगोपन योजना आहे आणि शेतकऱ्यांसाठी जे सपोर्ट सरकार करते 2000 रुपये ती पण योजना आहे। तर सगळ्यात अगोदर त्या पैशातून म्हणजे 60 कोटी रुपयांमधून सगळ्यात अगोदर त्यांचा भाग मिळणार आहे, म्हणजे त्यांना सगळ्यात अगोदर सपोर्ट जाणार आहे, त्यांना सगळ्यात अगोदर मानधन मिळणार आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे मित्रांनो की येणाऱ्या मार्चच्या 6 तारखेपर्यंत तुमची पेन्शन येईल मित्रांनो। म्हणजे 4-5 दिवस 5-6 दिवस उशिरा येऊ शकते, म्हणजे 6 तारीख लास्ट आहे, 6 तारखेपर्यंत पूर्ण पेन्शन तुमची येईल असे हमखास गव्हर्नमेंटकडून म्हणणं आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो की जे 2 महिन्याचे राहिलेले पैसे आहेत 1,000 रुपये ते मिळून आणि संजय गांधी निराधार योजनेचे जे 2500 रुपये जर तुम्ही लाभार्थी असाल, अपंग असाल तर त्यांना, आणि बाकीच्या लोकांना 1500 रुपयेच मिळतील। ह्या बाबीची नोंद तुम्ही नक्कीच घ्या मित्रांनो। पण मार्चमध्ये जो शेवटचा महिना असतो आर्थिक वर्षाचा, म्हणजे आर्थिक वर्षाचा अर्थ असा होतो मित्रांनो की मार्च एंडिंग असते आणि 1 एप्रिल म्हणजे वर्षाची सुरुवात। तर मार्चचे संपूर्ण पैसे तुम्हाला मार्च महिन्यात, म्हणजे वर्षभराचे जर पेंडिंग असतील 2-3 महिन्याचे राहिलेले, ते पैसे तुम्हाला मिळतील। म्हणजे मार्च महिन्यामध्येच तुम्हाला 5-6 तारखेपर्यंत मिळणार आहेत मित्रांनो। आणि 1 तारखेच्या दरम्यान नोटिफिकेशन येईल पोर्टलवर आणि 5-6 तारखेपर्यंत तुमचे पैसे नक्की येणार आहेत। येणार होते फेब्रुवारीमध्येच, पण सगळ्यात अगोदर बालसंगोपन आणि ज्या इतर योजना आहेत त्यांच्यासाठी पाठपुरावा केला जाईल। त्यानंतर मग निराधार योजनेच्या लोकांना दिले जाईल। सगळ्यांसाठी ते आलेले आहेत पैसे, पण घाबरू नका, तुम्हाला पण मिळेल। म्हणजेच हे 15 दिवस 14 दिवस जे महत्त्वाचे आहेत, ह्या 14 दिवसाच्या आतमध्ये तुमचे पैसे नक्की येतील मित्रांनो। ओके, थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी। आणि तुमची KYC नसेल झालेली, तुम्ही जर लाईफ सर्टिफिकेट नाही दिलं असेल DBTसाठी आणि आधार अपडेट आणि UDID कार्ड अपडेट नाही केलं असेल तर आताच करून घ्या मित्रांनो, आता पण वेळ आहे। कारण ज्या लोकांनी UDID कार्ड अपडेट नाही केलं, आधार कार्ड अपडेट नाही केलं, KYC नाही केलेली आहे, लाईफ सर्टिफिकेट नाही केलं आहे, त्यांचं पेन्शन एप्रिलपासून बंद होणार आहे मित्रांनो। ही महत्त्वाची माहिती तुम्हाला देत आहे, म्हणून तुम्ही लवकरात लवकर त्वरा करा। कारण पुष्कळ सारे जवळपास 40% लोकांचे KYC नाही झालेले आहेत। ही महाराष्ट्राची गोष्ट आहे मित्रांनो, म्हणून लवकरात लवकर तुम्ही करून घ्या। आता पण वेळ आहे, कारण एप्रिल नंतर तुमची पेन्शन बंद होण्याची शक्यता आहे जर तुम्ही केलं नसेल तर। ओके, म्हणून मार्चच्या 6 तारखेपर्यंत वाट पहा, तुमचे पैसे नक्की येतील। थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी। आणि मित्रांनो, जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करा, हाईप करा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा। थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी।